हिंददी जादर वेबसाईट आणि पत्रकाचं प्रकाशन पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। इतिहास पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेला भाजपकडून मुंबई महापालिकेसाठी 65 ते 75 जागा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे हे 50-50 जागे फॉर्म्युलासाठी आग्रही असल्याची माहिती आहे। तसंच मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवीन मुंबई आणि महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। केंद्र आणि राज्यपाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली आहे। भाजपचा 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपच्या 150 जागांच्या टार्गेटवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीत भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर लढेल। शिंदे 120 जागांचा नारा देतील तर अजित पवार 100 जागा लढतील। त्यांच्यात एवढा आत्मविश्वास आहे की आम्हाला राजकारण संन्यास घेऊन केदारनाथला जावं लागेल असंही राऊतांनी टोला हाणला। खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे आणि राऊत यांची शिवतीर्थावर भेट झाली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। राज्यात पोलीस आणि कायद्याचं भय राहिलं नाही। महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला। भाजपच्या महिला नेत्या आता गप्प का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। मंत्री मंगलप्रभात लोढांनी संजय राऊतांवर टीका केली। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काही बोलायचं नाही अशी आता साधारण माणसाची मनस्थिती झाली आहे असं लोढा म्हणाले। तर राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। आंध्र आणि कर्नाटकात विरोधकांचं सरकार आहे, तिथे मतचोरीचा आरोप होत नाही। राज्याच्या जनतेने तुम्हाला नाकारलाय, पराभव मान्य करा अशी टीका विखे पाटलांनी विरोधकांवर केली। तसंच प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, मात्र जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही असंही विखेंनी म्हटलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली। संजय राऊत यांना कोंबड्यासारखं बांग देण्याचं काम दिले। सकाळ झाली की ते बांग देतात असं राऊत म्हणाले। मुंबई महापालिकेत भाजपची ताकद आहेच, मात्र महायुती म्हणून निवडणुका लढवायचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असं वक्तव्य मंत्री विखे पाटलांनी केले। अनेक वर्ष मित्रपक्ष असलेल्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असं विखे पाटील म्हणाले। साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, ते अतिशय गंभीर असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। संबंधित पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तसंच आरोपींना कठोर शिक्षा होणार असून कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। विरोधकांनी यावरून राजकारण करू नये असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील निवडणूक अधिकारी पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदणी करतात असा गंभीर आरोप केला होता। या आरोपांवरून आता मनसे आक्रमक झाली। मनसेच्या शिष्टमंडळानं नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळानं केली। महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान सरसावले। देवस्थान ट्रस्टकडून अतिवृष्टीग्रस्तांना 1 कोटी 11 लाखांची मदत करण्यात आली। देवस्थान विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला। मुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यात पावसाचा व्यत्यय आलाय। देगलूरमधील सभेत अजित पवारांचं भाषण सुरू होण्यापूर्वी पाऊस सुरू झाला। पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे, त्यामुळे अजित पवारांनी भाषण आटोपत घेतलं। पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची संपूर्ण टीम भिवंडीतील छत्रपतींच्या मंदिरात नतमस्तक झाली। यावेळी मराठी कलाकार मंडळींनी शिवगर्जना करत छत्रपतींचा जयघोष केला। यावेळी चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव आणि इतर सर्व कलाकार मंडळी उपस्थित होते। या प्रसंगी शिवभक्तांनी सिनेरसिकांनी मोठी गर्दी केली। निरोगी आरोग्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी हे आवाहन केले। फिट मुंबई पुढाकारांतर्गत फिट सॅटर्डे मोहिमेचा वांद्रे इथं शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून अतिरिक्त 3075 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली। सणासुदीच्या काळात मुंबई अधिक स्वच्छ राखण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले। त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात नियमित विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। मुंबईतल्या राणीच्या बागेला यंदा लहानांसह मोठ्यांनी पसंती दिली। 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 97,821 पर्यटकांनी भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला भेट दिली। त्यामुळे महापालिकेच्या तिजोरी 36,97,000 रुपयांहून अधिक महसूल जमा झालेला आहे।
मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। पहाटे भाईंदर ते चर्चगेट जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात काही पुरुष चक्क अनधिकृतरित्या प्रवास करत असल्याचा व्हिडिओ एका महिलेने मोबाईलमध्ये चित्रित केला। रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे। ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषणाच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली। दिवाळीच्या काळात मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन पातळीत जानेवारीपासूनची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे। ई बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी पास सवलत सुरू करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय। एसटी ई बसचे 60 दिवसांचे भाडे भरा, 90 दिवस प्रवास करा ही योजना सुरू करण्यात आली। मुंबईसह ठाणे अलिबाग मार्गावर प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। शासनाने 2014 मध्ये परमिट सर्वांसाठी खुलं केल्यापासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांमध्ये सर्वत्र रिक्षा दिसून येत आहेत। गेल्या 10 वर्षात रिक्षांची संख्या 6 लाखांवरून 12 लाख झाली आहे, तर मुंबईत दुप्पट, पनवेलमध्ये 3 पट आणि वसईत 10 पट रिक्षा वाढल्या आहेत। कुर्ला परिसरामध्ये पॉट टॅक्सीचं टर्मिनस उभारण्यासाठी पोलीस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलात विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पॉट टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येतोय। दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबई नागपूर महामार्गावर मध्य रेल्वेची अतिरिक्त AC सुपरफास्ट ट्रेन आजपासून धावते। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेनं CSMT आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त AC सुपरफास्ट रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। 8 फेब्रुवारीला 132 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। एकूण 20 भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। नवी मुंबईतील बाजारात दिवाळीनंतर भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली। वाटाणा 280 रुपये तर शेवगा शेंग 160 रुपयांवर पोहोचले, तर पालेभाज्याची किंमत एक जोडीसाठी 25 ते 40 रुपये मोजावे लागतात। आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाची प्रचंड मागणी वाढली आहे, त्यामुळे भारतानं तब्बल 300 कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात करण्यात आली। भारत जवळपास 10 देशांना शेणाची निर्यात करत असून या यादीत अमेरिका दुसऱ्या तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे। पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर ठाणे दरम्यानच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील 320 झाडं कापण्यात येणार असून 386 झाडांचं पुनर्रोपण केलं जाईल। स्थानिक रहिवासी पर्यावरण प्रेमींनी मात्र या वृक्षतोडीला आणि पुनर्रोपणाला विरोध केला। वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी पाडला जाणाऱ्या एल्फिस्टन पुलाच्या मुख्य पाडकामासाठी तर रेल्वेची मंजुरी प्रतीक्षा आहे। MMRD आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली। MMRD कडून वरळी शिवडी हा 4.5 किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर डॉ. मुखर्जी यांनी या पाडकामाची पाहणी केली। राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनासाठी 1,36 लाख रुपयांचा निधी जारी केला। भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासाठी हा निधी जारी करण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्रातील साताऱ्याच्या साखरवाडी आणि पुण्याच्या कुंजीरवाडी या 2 गावांना प्रत्येकी 45 लाखांचा निधी दिला जाणार आहे। मुंबईतील इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता AIचा वापर करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू आहे। बांधकाम परवानगी जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी BMCनं ऑटो DCR प्रणाली सुरू केली। भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचं आणि मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय। 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झालाय। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक मृत्यू प्रदूषणजन्य आजारांमुळे होतोय। राज्यावर पुन्हा पावसाचं संकट ओढवले। 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे। ठाणे आणि डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली। भर दुपारी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्याने तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी आकाशात ढग दाटून आले असून गडगडाट सुरू आहे। राज्यात हवामान विभागानं पावसाचं येलो अलर्ट जारी केलं। नवी मुंबईत परतीच्या पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली। अवेळी आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली। अचानक आलेल्या पावसामुळे छत्रपतींच्या मंदिरात आलेल्या शिवभक्तांचाही गोंधळ उडाला। जवळपास 1 तास पावसानं हजेरी लावली। अभिनेते सतीश शहा यांचं निधन झाले। त्यांनी अनेक मालिका तसंच हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या। जाने भी दो, यारो में हूं ना, साराभाई, विरुद्ध साराभाई या आणि इतर चित्रपट तसंच मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या। ते 74 वर्षाचे होते। जाहिरात गुरु पद्मश्री पियुष पांडे यांचं निधन झाले। त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला। तसंच पल्स पोलिओ मोहिमेतील 2 बूंदे जिंदगी की देखील त्यांनीच तयार केलं होतं। त्यांच्या निधनानं संपूर्ण जाहिरात विश्वावर शोककळा पसरली।